नमस्कार मित्रांनो, मी जातोय दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला, ते पण भाऊच्या उद्यानमध्ये. आणि तुम्हाला माहितीच असेल की दरवर्षीप्रमाणे दिवाळी पहाटचा कार्यक्रम परिवर्तन आयोजित करते. मी सकाळी पोचलो तिथं तर संगीताचा कार्यक्रम चालूच झाला होता आणि मस्त इकडे सर्व लोक संगीताचा आनंद घेत होते आणि सर्व ऐकत होते. इथं बासरी, तबला वगैरे सगळे ज्या गोष्टी इन्स्ट्रुमेंट असतात मस्त पद्धतीने वाजतात आणि राजू मामा पण आले. राजू मामांनी कार्यक्रमाला भेट पण दिली आणि खूप वेळ थांबले, पण ते संगीताचा आनंद घेत होते. सर्वच लोक घेत होते आणि आम्हाला पण खूप भारी वाटत होतं. नवे जुने गाणे सगळे आणि कार्यक्रम वगैरे संपला. सगळे भेटी वगैरे चालू होत्या सर्वांच्या आणि नंतर आम्ही गार्डनमध्ये फिरत होते तर एक काका होते, ते मस्त फ्लूट वगैरे वाजवत होते. आणि मग नंतर आम्ही परत बाहेर निघालो होतो. मित्र होते सगळे आले तर आम्ही मस्त चर्चा वगैरे करत होते. नंतर आम्ही नाश्ता करायला आलो सर्वजण. नाश्ता वगैरे करत मस्त चर्चा वगैरे अर्धा एक तास आमचा तिथे गेला. नंतर तिथून मी निघालो. मला 2-3 ठिकाणी काम होतं. तिथून मी कामं करून सण परत घरी जात होतो. मग घरी वगैरे फ्रेश झालो आणि परत मी दुपारी बाहेर निघालो. त्याला म्हटलं दिवाळीचं काय प्रोग्राम आहे आणि ते होते तिथं मला जावं लागलं. तिथं अजून काही कार्यक्रम चालू नव्हतं. मित्राचा फोन आला की म्हणे इकडे म्हणे माझ्यासोबत थोडं सामान वगैरे घ्यायला चल, दिवाळीचं त्या डेकोरेशनचं वगैरे. तर मग मी त्यासोबत गेलो. फुलं वगैरे पूजा वगैरे घ्यायला गेलो आणि मला पण काही गोष्टी घ्यायच्या होत्या. तर मग मी पण गेलो. म्हटलं चल मला पण घ्यायचं आहे. तर आम्ही सोबत म्हणजे आम्हाला टावर चौकात तिकडे गाडी लावा लागली आणि इकडे पूजा वगैरे मग आम्ही बळीराम पेठकडे आलो. आम्ही सामान वगैरे घ्यायला फुल हार वगैरे सगळं घेतलं आणि मग आम्ही त्याला बाय बाय केलं. आणि तुम्हाला हा शॉर्ट्स व्हिडिओ माझा कसा आवडला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. बाय गाईस.